खरं खरं सांग, अजून काय काय चोरलंयस? अहो मी खरं सांगते मॅडम, पिशवीत बसायला एवढं चोरलंय मी. अरे खोटं बोलू नकोस हा. काय काय सामान चोरी केलंस तर दाखव मला, नाहीतर ना आत टाकून ना बरोबर वदवून घेता येतं मला. माझ्या पिशवीत तेवढी जागाच नाही, चोरी करून ठेव कुठं. ए हिची तक्रार बिक्रार काय करायची ना ती पुन्हा कर. आधी तुझ्या मॅडमला बोलून आमचा विषय मिटून टाक. तुम्ही शांत बसाव, तुमचं नंतर बघू. तू बोल. ए भाते, तुमचं नंतर बघू म्हणजे तुझ्या मॅडम सारखा रुबाब झाडायला जायचं नाही. एका पक्षाची महिला प्रदेश अध्यक्ष आहे मी, हिच्यासारखी काय आयरेगेरी चोर नाही मी. कुठे आयरेगेरी बोलतीस का? जरा बाहेर जाऊन विचार, चार चोरासनी ही सुरकी कोण आहे तुला कळल मग. सुरकीचा दरारा. ए लायकीत राहून बोलायचं. तुला ठावा तर एका कुणाशी बोलतेस तू? ते नाही माहिती कोण आहेस तू? भैया खरंच माहित नाही का काय तुला कोण आहेत त्या? अगं महिला प्रदेश अध्यक्ष आहेत त्या. ते काय असतं? आता हे कसं सांगायचं? सत्यदादात ना आपले, त्यांच्या मम्मी साहेब. काय? सत्यदादाची आई वय? हा तरीच अख्ख्या साताऱ्यात ह्यांचं पोस्टर लागले. ते बर्थडे आहे ना त्यांचा, बर्थडे आज. होय का? थांबा थांबा, हॅपी बर्थडे. बरं झालं, भूक लागलीच होती. पण मला सांगा, सत्यदादा सारख्या देव माणसाची आई अशी कजा कशी काय असू शकते? ही अशी कजा गाय म्हणून हिला बसून ठेवली होय चोरासारखी. ए शेळपट तोंड्या, तुझ्या मॅडमला बाहेर बोलव. ही तर मी कमी नाही इतक्या द्यायला, इथं मला नाही काम आहेत. मग आमच्या मॅडमना पण भरपूर काम आहेत. तुम्ही शांत बसा. एक कडवळ पडवळ येईला उलट टांगे ना. एक फोन लावून डायरेक्ट बदली करून टाकीन तुझी. हो बदली नका करू, बदली नका करू. काय मी आता इकडेच सेटल व्हायचा विचार करतोय, म्हणून मुलगी सुद्धा इकडचीच शोधतोय. बदली नका करू प्लीज. मग बाहेर बोलव तुझ्या मॅडमला, नाहीतर बदली सोड. तुला लगीन करायला पोरगी खावणार नाही अशी हे तुझ्यावर. खूप डेंजर आहेत मम्मी साहेब. मॅडमला बोलवा तुमच्या, नाहीतर मग बॅग भरून रेडी राहा. सपने फोन लाव होम मिनिस्टरला. माया सुर्वेनं एखादा विषय हातात घेतला की त्याचा कसा कान कपाडती का नाही ही दाखवून द्यायचंय काही लोकांनी. हे भारते, आत्ताच्या आत्ता आम्हाला सोडा, नाहीतर अख्ख्या चौकीची ट्रान्सफर करून टाकीन. माया सुर्वेला बेड्या ठोकून तुझ्या मॅडमनं लई मोठी चूक केली आहे. पुढं पुढं बघ फक्त काय होतंय ते. लायकी नसताना इन्स्पेक्टरिंग झाली आणि आता आम्हाला
माया सुर्वे, कुठं आहेत जबाबाचे कागद? एकदा सांगितलं ना ठाव नाही म्हणून. ठाया विचारून काय फाई नाही म्हणणार मी. उगा माझ्यावर नाही ते आरोप करू नकस. भारती मॅडम, मग हे कोण आहे? तुम्ही साथ ना की तुमचं सोंग घेऊन दुसरं कुणीतरी घुसले? नाही नाही, आम्हीच आहे, आम्हीच दोघी आहे. पण आम्ही काही नाही केलं, आम्ही फक्त ते कागद काढून घेतले. मग कुठे आहेत ते कागद? ती म्हणजे ती कागद केसच आहेत, पण ती जबाबाचा कागद नाही, ती दुसऱ्या केसचं कागद आहेत. ती मग कसले कागद होते ते? ते नाही आठवत मला. काय म्हणालात? नाही आठवत? काय विचारते? नाही आठवत? काय विचारते? का केली चोरी? चोरी करायची ते करायची, व शिरजोरी पण करायची. बोल, का केली चोरी? का केली? करशील का चोरी? नाही. भारती मॅडम, हात टाकायला. येस मॅडम. चल ग चल. हा तर मायाताई, तुम्ही म्हणताय तुम्ही ते कागद नाही घेतले, दुसरे कागद घेतलेत. मग आम्हाला प्लीज सांगा, ते कागद कसले होते? आम्ही काहीच ऍक्शन नाही घेणार. ही निवडट एवढं नमतं घेऊन का बोलते? नक्कीच काहीतरी पिल्या नसणार हिचा. हिच्यामुळं काहीच कबूल करायला नग, नाहीतर मला बी जेलमध्ये टाकले. ते अंधार होता ना खोलीत समजा, तर त्याच्यामुळं काही दिसलं नाही नेमकं कसलं कागद होती ती. आणि ती मी लोकांच्या भल्यासाठी घेतलं होतं, ती काय कुठल्या गुन्हेगाराला वाचवायला घेतलं नव्हती ती कागद. त्यामुळे ती जबाबाचे कागद होते, ती दुसरे होते. होय होय, लई काळोख होता बघा, काहीच दिसत नव्हतं कसले कागद आहेत ते. पण जबाबाचे कागद नव्हते ते. पडवळ, बोला मॅडम. त्या दिवशी एका आरोपीला 3rd डिग्री देण्यासाठी आपण मिरच्या आणल्या होत्या, त्या आहेत ना?
आहेत ना मॅडम, भरपूर उरल्यात. आणि तो टायर आणलेला बघा, तो सुद्धा आहे. आणि मॅडम अजून एक स्पेशल गोष्ट आहे, थांबा दाखवतो. अयो मॅडम, त्या मिरच्या होय मॅडम, कसल्या जबर तिखट मिरच्या आहेत. त्यानं नुसतं डोळ्यांची आग नाही होत, माणसाचं पार डोळेच जातात. खरंच? आणा बरं. मॅडम ती स्पेशल गोष्ट. मजा नाही, अजून जास्त तिखट असलेल्या मिरच्या. डोळ्यातनं पाणी यायला पाहिजे. कशाला एवढ्या पॉवरच्या मिरच्या कशाला हव्यात तुम्हाला? ही तर तुम्ही जेवण थोडी बनवणार आहे की नाही? जेवण नाही बनवणार, तुमचं मन मोकळं करणार. आमचं मन मोकळं कसं? या मिरच्यांची धुरी केली ना की छाती मोकळी होते आणि मन सुद्धा. सगळं काय काय मनात जे दाबून ठेवले ना बाहेर येत. तुमच्या दोघींचं पण मन मोकळं करायची गरज आहे आता, कारण लई साठवून ठेवले तुम्ही मनात. या मिरच्यांची धुरी केली ना की छाती मोकळी होते. मनमीन काय मोकळं नाही करायचं मला. काही बी साठलेलं नाही आमच्या मनात. कुठं काय तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मॅडम. तसं काहीच नाही, तसं काहीच नाही. एक काम करा, तुम्ही दोघींनी बी एक एक करून कोठडीत या. आज बरोबर मन शांत करते तुमचं. चला. कोण येणार पहिलं? मॅडम आपण एक काम करूयात, आपण टॉस करूयात. आणि छापा काटा करून ज्याचा नंबर पहिला येईल ना तिला हात पटवूयात. एक मिनिट मॅडम, पडवा कॉइन द्या. हा, बेस्ट आयडिया दिली भारती मॅडम. आपलं कामच सोपं झालं आणि आमचा पण गोंधळ होणार नाही. ये नाही बेट, तू लई मोठी चूक करतेस बघ.
मला अटक करून का नाही तू स्वतःसाठी खड्डा खाणून घेतलायस. बाहेर जर लोकांना कळलं का नाही का माया सुरीला कुठे टाकलंय म्हणून तर आग पेटल आग म्हणजे तुझ्याच्याने इसणार नाही. चला सांगा, छापा कुणाचा, काटा कुणाचा? ए मी तुला चांगल्या शब्दात सांगते ती ऐक. उगा शायनिंग मारला जाशील आणि जीवाशील तुझ्या. मंत्रालयातनं फोन येतात तुला, नोकरी जाईल तुझी. तू फक्त माझ्या अंगाला हातच लावून दाखव आता. भारती मॅडम आपणच ठरवू. हो मॅडम. चालेल? चालेल ना मॅडम, चालेल. चला. ए तू जी काही करतेस का नाही चुकीचं करतेस बघ तू. मला वकिलाशी बोलायचंय माझ्या. हिसाब नाही फोन लाव वकिलाला. कुठं फोन जप्त केलाय त्यांनी मग अशी फोन. हे बघ तू असं घाबरू शकत नाही ना मला. तुझ्या धमक्यानं घाबरणार नाही मी. कर तुला काय करायचंय ती. मी बी मागे हटत नसते. अगे बाई ते इन्स्पेक्टर मॅडमला हलक्यात घेऊ नका. त्यांचा हात लय लागतो बाया. माझ्यासारख्या बाईला मारली तुमचा तर कुटाणा करतेली. माया सुर्वे, बऱ्या बोलानं गुन्हा कबूल करा. सांगा ते जबाबाचे कागद कुठे आहेत, नाहीतर तुम्हाला कस्टडीत घ्यावं लागेल आम्हाला. सांगितलं रे एकदा ठाव नाही म्हणून सारखं सारखं काही विचारतेस आम्हाला. आमच्या कडनं काय कबूल करून घ्यायला बघतीस काय तू. तुमच्या विरोधात आमच्याकडे पुरावे आहेत. हे ती काय कुठला व्हिडिओ किंवा काय पुरावा आहे उगाच काही तर आपलं दाखवून घाबरायला बघतीस तू. तर सांगितलं ना एकदा ती वेगळ्या केसचे कागद घेतलेत म्हणून जबाबाचे कागद नाही. ती वेगळ्या केसचे पेपर आहेत, मग तो बी गुन्हाच आहे. त्याची बी शिक्षा होईलच की. सांगा कुठल्या केसचे पेपर चोरलेत? ए बाई नाही आठवत म्हणून सांगितलं ना एकदा. ठीक आहे, आता बरोबर आठवली. भारती मॅडम मला वाटते का टॉस उडवावंच लागेल. भारती मॅडम अहो काटा आला. मॅडम काटा म्हणजे सपना. सपनाचा नंबर आहे मॅडम. स्वप्न कसं कधी ठरलंय कधी ठरलं ते आमचं आम्ही ठरवलं. तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात. न्या तिला. हो. चिटिंग आहे चिटिंग. चला मी नाही जाणार. चला चला उठा उठा या या या. मम्मी साहेबांचा विजय असो. मम्मी साहेबांचा विजय असो. मम्मी साहेबांचा विजय असो. कोण म्हणतो सोडणार नाही. पोलीस प्रशासन, हाय हाय पोलीस प्रशासन, हाय हाय पोलीस प्रशासन. हाय. आज
पुन्हा एकदा इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांनी सुर्वे यांच्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे। तर तुम्ही बघू शकता सत्यदादा यांच्या वडिलांना अटक करणाऱ्या इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे यांनी थेट महिला प्रदेशाध्यक्ष मायाताई सुर्वे यांना अटक केलेली आहे। तर त्यांच्या या महिला समर्थक त्यांच्यामध्ये संताप उसळलेला आहे। आपण त्यांचे चिरंजीव जयदीप सुर्वे यांच्याशीच बोलूया। विजय असो। जयदीपजी, हाय हाय। जयदीपजी, आपण या प्रकरणाकडे कसं बघता? चांगलंच लक्ष आहे माझं या प्रकरणाकडे। माझ्या बायकोला आणि मम्मीला अटक करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो मी इथं। पोलीस प्रशासन! भारती मॅडम, येस मॅडम, बघा बाहेर काय चाललंय। येस मॅडम। भारती मॅडम, काय करायचं हो यांचं? यांना इथे पोलीस स्टेशन मध्येच नोकरीला ठेवूया का आपण? दर 2 दिवसांनी आपले येत असतात मुर्दाबाद मुर्दाबाद हाय 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 करत। पडवळ बाहेर जाऊन बघता काय चाललंय। हो मॅडम। पोलीस प्रशासन! पोलीस प्रशासन! पोलीस प्रशासन! शांत व्हा, शांत व्हा। हो जयदीपराव, काय करताय हे? सत्यादादानं जे करायला पाहिजे होतं ते करतोय मी। हो, अशाने प्रकरण अजून वाढेल। गोंधळ करून काही साध्य होणार नाहीये तुम्हाला। हो भारती मॅडम, गोंधळ घालायला वहिनींनी भाग पाडलंय मला। त्यांना सांगा सपनाला मम्मीला सोडा म्हणाव, नाहीतर मी अजून गर्दी करीन। हे बघा जयदीपराव, चौकशी केल्याशिवाय आम्ही नाही सोडू शकत त्यांना। मग तुमची चौकशी होईपर्यंत आम्ही इथंच थांबतो। तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो। पोलीस प्रशासन! पोलीस प्रशासन! भवाननगर पोलीस स्टेशन! इथंच थांबायचं। मी परत येईपर्यंत इथंच थांबायचं। पोलीस प्रशासन! पोलीस प्रशासन! भवाननगर पोलीस स्टेशन! पोलीस प्रशासन! भवाननगर पोलीस स्टेशन! का जमलाय सगळे इथं? सोड। का जमलाय? वहिनी, तुम्ही आमच्या फॅमिलीवर जो अन्याय करत सुटलाय ना, त्याचा विरोध करायसाठी आम्ही जमलो इथं। अन्याय करत नाहीये, कायद्याने जे योग्य आहे तेच करते। कायदा? अहो, कायद्याचा अधिकार घेऊन तुम्ही राग करताय, सत्यदादाचा राग करताय आमच्यावर तुम्ही। काय पण काय बोलताय? अजिबात तसं नाहीये। तसंच आहे वहिनी। अहो, आजपर्यंत सत्यदादाला आणि तुम्हाला साथ देत आलो मी। मम्मीला घाबरत असलो तरी वेळोवेळी मदत करत आलो मी तुम्हाला। पण माझ्या बाबतीत तुम्ही असं का वागला वहिनी? अहो, तुमचा वाद सत्यदादाशी आहे, मम्मीशी आहे, त्यात सपनाची काय चूक? का तुम्ही पण दादा आणि पप्पांसारखं पाण्यात बघताय मला? हे बघा जयदीप, मम्मी आणि सपनाच्या विरोधात पुरावा आहे आमच्याकडे। आम्ही त्याची चौकशी करू आणि मगच सोडू। कधी सोडाल? किती वेळ लागेल? वहिनी सांगा। ते नाही सांगता येणार। जोपर्यंत त्यांनी कुठले पेपर चोरले ते कळत नाही तोपर्यंत नाही सांगता येणार। आणि गरज पडलीच तर त्यांना कस्टडीत घ्यावं लागेल। काय? तुम्ही मम्मी आणि सपनाला जेलात टाकणार? वहिनी, एवढा राग काढणार आमच्यावर तुम्ही? ठीक आहे, तुम्ही त्यांना सोडत नाही ना, तर मला बी इलाज नाही आता। ठीकच आहे। ये सोड मला। तुम्ही इथेच बसायचं, मी तुम्हाला सोडणार नाहीये बाहेर। मला जायचंय बाहेर। तुम्ही इथे गपचूप बसा। तू महिला प्रदेशाध्यक्ष आणू शकत नाही बघा, सांगू देते सोड मला। अहो, म्हणलं ना तुला। अहो, मी सांगते तुम्ही इथे बसा, तुम्ही इथे नाही जाऊ शकत बाहेर। बसा।
आत्ताच्या आत्ता सपनान मम्मीला सोडा वहिनी, नाहीतर मी इथंच जाळून घेईल स्वतःला. तर तुम्ही बघू शकता एक इन्स्पेक्टर आपल्या इगोमुळे अख्खं कुटुंब संपवायला निघालेलं आहे. जे कुटुंब लोकांच्या सुखासाठी आणि दुःखासाठी कायम कार्यरत आहे, त्याच कुटुंबातील लोकांना खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केलेली आहे. सत्यदादा सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्याच सत्यदादांचा भाऊ स्वतःला जाळून घेत आहे. चला तर मग आपण लाईव्ह बघूयात. मला काय म्हणता, सोडा लवकर तुम्ही. जयदीप भाऊजी ऐका, माझा असा वेडेपणा नका करू. वेडेपणाच आहे हा. आता सपना आणि मम्मीसाठी मी वाटतं ते करू शकतो. सोडा लवकर तुम्ही, आताच्या आता सोडा लवकर. तसं नाही ऐकणार तुम्ही. मम्मी सांगा ना. जयदीप भाऊजी आज काय जवळ येऊ नका, तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा राख व्हाल. जयदीप भाऊजी असं करू नका. माझं ऐका, शांत व्हा. मी पाय पडते तुमच्या. आज चला आपण शांत बसून बोलू. मला काही बोलायचं नाही, काही ऐकायचं नाहीये मला. तुम्ही मम्मी आणि सपनाला सोडताय का नाही, फक्त बोला. नाही सोडू शकत, ते शक्य नाही. त्यांनी गुन्हा केलाय. ठीक आहे, मलाही शक्य नाही. मग जयदीप भाऊजी, त्या दोघींनी केलेल्या गुन्ह्याचे पुरावे आहेत आमच्याकडे. त्यामुळे डोक्यात राग घालू घेऊ नका. आपण शांतपणे बसून बोलतो. तुम्ही खोटा गुन्हा दाखल करताय तुम्ही. होय होय बरोबर आहे. मुर्दाबाद मुर्दाबाद इन्स्पेक्टर वाघमारे, मुर्दाबाद 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 इन्स्पेक्टर वाघमारे, मुर्दाबाद. जयदीप भाऊजी, अव ह्यांना असं नाही कळायचं. जेव्हा आपला जीव जाईल ना, तेव्हा ह्यांची अक्कल ठिकाणी येईल. होय होय, आता मागं हटू नका. लावा खाडी, त्याशिवाय ऐकणार नाहीत. स्वतःचा जीव धोक्यात घालू काही साध्य नाही होणार. सोडताय की नाही वहिनी?